ॐ श्री परमात्मने नमः। अथ प्रथमोऽध्यायः। धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय। धृतराष्ट्र म्हणाले, हे संजया, धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनीही काय केले? बघा, धृतराष्ट्र या ठिकाणी संजयला विचारतायत. आता संजय कोण आहेत? तर संजय यांचा जन्म गवलगण नावाच्या सुतापासून झालेला होता. हे संजय मुनींसमान ज्ञानी आणि धर्मात्मा होते. हे धृतराष्ट्राचे मंत्री होते. तर धृतराष्ट्र संजयांना काय म्हणाले? धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रामध्ये युद्धाच्या इच्छेने एकत्रित झालेल्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी सुद्धा काय केले? या ठिकाणी वैशंपायन आणि जन्मेजय यांच्या संवादांतर्गत धृतराष्ट्र संजय संवाद आहे आणि धृतराष्ट्र तसेच संजयाच्या संवादांतर्गत श्री कृष्णार्जुन संवाद आहे. हे पण या ठिकाणी लक्षात घ्यायला हवं आपल्याला. संजयो मुनिकल्पस्तु जज्ञे सुतो गवलगणात, असा संजयचा उल्लेख येतो. बघा, आपल्याला हा जो पहिला श्लोक आहे याचं अगदी प्रत्येक शब्दांचं स्पष्टीकरण या ठिकाणी पाहायचं आहे आणि आज आपण ते बघणार आहोत. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. आता इथं धर्मक्षेत्रे असा शब्द जो आहे तो का वापरला आहे? ह्याला धर्मभूमी का म्हटलेले आहे? तर ही केवळ युद्धभूमीच नाही आहे, तर धर्मभूमी पण आहे. का बरं? तर ज्यामध्ये प्राणीमात्र मनुष्यमात्र जीवित असताना पुण्यकर्म करू शकतात, त्याचप्रमाणे मरणोत्तरसुद्धा या पुण्यभूमीवर मरण आल्याने त्यांना पुण्यच लाभते. लौकिक आणि पारलौकिक सर्व प्रकारचा लाभ या धर्मभूमी कुरुक्षेत्रामध्ये प्राप्त होतो. कारण कुरुक्षेत्रामध्ये देवदेवतांनी यज्ञ केलेले होते आणि राजा कुरुने सुद्धा त्या ठिकाणी तपस्या केलेली होती. आता यज्ञ इत्यादी धर्ममय कार्य याही ठिकाणी झाल्याने आणि राजा कुरुच्या द्वारा तपस्याभूमी झाल्याने हिला धर्मभूमी कुरुक्षेत्र म्हटल्या गेलेले आहे. आता येथे धर्मक्षेत्रे आणि कुरुक्षेत्रे या पदांमध्ये क्षेत्रे हा शब्द जो आहे तो सप्तमी विभक्तीत आपल्याला दिसून येतो. आता क्षेत्रपद देण्याचा धृतराष्ट्रांचा या ठिकाणी अभिप्राय काय असावा? तर धृतराष्ट्रांचा अभिप्राय हा आहे की ही आपल्या कुरुवंशीयांची भूमी आहे. कुरुवंशीय माहिती आहेत का? आपण थोडक्यात आधी कुरुवंशीय कोण कोण होते त्याचा अभ्यास करूया. आपल्याला प्रत्येक शब्दाचा अर्थ तर बघायचा आहे, परंतु त्या प्रत्येक शब्दाचा स्पष्टीकरणसुद्धा या ठिकाणी बघायचं आहे. तर कुरुवंश आपण बघू. कुरुवंशामध्ये एकूण 37 ते 38 राजे येतात. त्यांचं अगदी थोडक्यात स्पष्टीकरण आपण बघूया. त्यानंतर त्यांची उकल जी आहे ती पुढे पुढे होत जाईल. परंतु कुरुवंशीय कुरुवंश हा शब्द या ठिकाणी जो आलेला आहे म्हणजे कुरुक्षेत्र, मग कुरुक्षेत्र म्हणजे कुरुवंशीयांची भूमी असा या ठिकाणी आलेला आहे. मग कुरुवंशीय कोण कोण आहेत? तर कुरुवंश सुदास पहिले आहेत, सुदास आणि भारत. तर सुदास हे कोण होते? यांचा उल्लेख बघा ऋग्वेदामध्ये आलेला दिसून येतो. दशराज्ञ या युद्धाचे ते विजेता होते आणि भारत जे आहे हे कुरु साम्राज्याचा यांनी पाया रचला असंही म्हणतात. त्यानंतरचे कुरुवंशीय राजे जे आहे ते प्रतीप. आता प्रतीप कोण होते? तर पुरुकुळाचे राजे होते आणि त्यानंतर हे कुरुवंशाचेही राजे झाले. त्यानंतरचे शांतनू. शांतनू हे कोण होते? तर प्रतीपचे पुत्र होते. ठीक आहे ना, प्रतीप यांचे पुत्र होते शांतनू आणि ह्यांचाच विवाह महाभारतामध्ये आपण पुढे बघूया की गंगेसोबत विवाह झालेला होता शांतनूचा. त्यानंतर चित्रांगद कुरुवंशातील पुढचे राजे. ह्यांची आई जी आहे ती सत्यवती, ह्यांच्या गर्भातून त्यांचा जन्म झालेला होता आणि ते शांतनूचे पुत्र होते चित्रांगद. आणि विचित्रवीर्य हे पण त्यांचे भाऊ होते.
हे लक्षात घ्या. आता चित्रांगद यानंतर कोण झाला राजा? तर विचित्रवीर्य, कुरुवंशातील राजा. तर विचित्रवीर्य आई सत्यवती आणि वडील शांतनू यांची 2 मुलं होते. मी एक सांगितला चित्रांगद हा एक, आणि दुसरा हा विचित्रवीर्य. आता विचित्रवीर्य ह्यांचं हे कुळ जे आहे कौरव आणि पांडवांचं असं मानलं जातं. ते जरीही हे जे वेदव्यास यांच्या वरदान स्वरूप झालेले असले तरीही विचित्रवीर्य ह्यांचेच पुत्र समजल्या जातात पुढे पण. तर विचित्रवीर्य ह्यांच्या 2 पत्नी होत्या हे लक्षात घ्या. एक अंबिका होती आणि दुसरी अंबालिका होती. तर अंबिका आणि अंबालिका अशा 2 बायका होत्या विचित्रवीर्यांना. आता त्यानंतरचा विचित्रवीर्य ह्यानंतरचा आहे धृतराष्ट्र. हे सुद्धा कुरुवंशातील राजे आहेत. तर धृतराष्ट्र, विचित्रवीर्य यांची जी पहिली पत्नी होती अंबिका, यांचे धृतराष्ट्र हे पुत्र. हे सुद्धा महर्षी वेदव्यास यांच्या कृपेने यांचा जन्म झालेला होता धृतराष्ट्रांचा. ते धृतराष्ट्र जन्मतःच अंधही होते. कौरवांचे म्हणजे 100 कौरवांचे पिता आणि त्यांची एक मुलगी होती आणि पत्नी जी आहे यांची गांधारी होती. असं धृतराष्ट्रांचं थोडक्यात वर्णन पाहूया या ठिकाणी. पुढे धृतराष्ट्रांची पूर्ववत माहिती जी आहे ती आपण पुन्हा पाहू, परंतु कुरुवंशीय राजे बघत आहोत तर अगदी थोडक्यात वर्णन जे आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. धृतराष्ट्रानंतरचे राजे जे आहेत ते पांडू. तर हे सुद्धा विचित्रवीर्य ह्यांची जी दुसरी पत्नी होती अंबालिका, तर ह्या अंबालिका नावाच्या पत्नीपासून त्यांना पांडू झाला. ठीक आहे, विचित्रवीर्य आणि त्यांची दुसरी पत्नी अंबालिका हिच्यापासून त्यांना पांडू झाला आणि महर्षी वेदव्यास यांच्या वरदान स्वरूप यांचा जन्म झालेला होता. पांडू जे आहे ते पांडवांचे आध्यात्मिक पिता आणि धृतराष्ट्रांचे कनिष्ठ भाऊ होते, हे पण लक्षात घ्या. त्यानंतरचे युधिष्ठिर, हा कुरुवंश पाहत आहोत तर कुरुवंशामध्ये युधिष्ठिर पुढचे राजे आहेत. पांडू आणि कुंतींचे पुत्र आहेत ते. युधिष्ठिरांना धर्मराज यमराजांचे सुद्धा पुत्र म्हटलं जातं. बघा, युधिष्ठिर हे भाला चालवण्यात अगदी निपुण होते. ते सत्यवादीही होते. त्यांनी आपला एक शक आरंभ केलेला होता ज्याला आपण युधिष्ठिर संवत असेही म्हणतो. त्यानंतरचे कुरुवंशातील राजे दुर्योधन. आता राजा धृतराष्ट्र आणि राणी गांधारी यांचा ज्येष्ठ पुत्र होता दुर्योधन. राजाचा पहिला मुलगा असल्यामुळं आणि कुरुवंशाचा आणि राजधानी हस्तिनापुरचा तो राजकुमार ठरला. आता दुर्योधन हा जरीही राजकुमार होता परंतु युधिष्ठिरापेक्षा लहान होता, हे पण लक्षात घ्या तुम्ही या ठिकाणी. आणि दुर्योधन हे गदाधर होते, हे पण लक्षात घ्या. त्यानंतरचे पुढचे राजे आहेत कुरुवंशातील परीक्षित. अर्जुनाचा पौत्र जो अभिमन्यू होता आणि त्याची पत्नी उत्तरा, तर ह्या उत्तरेचा पुत्र परीक्षित होता. आता परीक्षित जेव्हा गर्भामध्ये होता तेव्हाच अश्वत्थामाने ब्रह्मशिरास्त्र जो आहे ते सोडला होता. परीक्षिताला मारण्याचा प्रयत्न केलेला होता आणि ब्रह्मशीर अस्त्राचा संबंध जो आहे हा ब्रह्मास्त्राशी जोडला जातो. कारण काय हो, तर कारण हे अस्त्र ब्रह्मास्त्राप्रमाणेच अगदी शक्तिशाली, अचूक आणि घातक असतं. जेव्हा हे अस्त्र उत्तरेच्या गर्भात सोडल्या गेले ना, तेव्हा श्रीकृष्णाने आपल्या योगबलाने उत्तरेच्या मृत पुत्राला पुन्हा जिवंत केले होते. आता महाभारतानुसार कुरुवंश परीक्षीण झाला आणि हा परीक्षीण झाला कुरुवंश, तेव्हा पुन्हा जन्माला तो परीक्षित आला, म्हणून त्याचं नाव परीक्षित असं पडलं. त्यानंतरचे राजे आहे जन्मेजय. परीक्षित राजा आणि मद्रावती यांचा पुत्र होता तो. आता महाभारत कथेनुसार मद्रावती जन्मेजयाची आई होती, परंतु जर तुम्ही भागवत पुराण जर वाचलत किंवा अभ्यासलं तर त्यानुसार मात्र त्यांच्या आईचे नाव इरावती असे होते, जी उत्तरपुत्री मानल्या जाते. परंतु हे जन्मेजय ह्या कुरुवंशातीलच राजे मानण्यात येतात, तेव्हा जन्मेजय हे परीक्षितानंतरचे आहेत. त्यानंतरचे राजे जे आले ते शतानिक. बघा, द्रौपदी आणि भीमाचा पुत्र होता हा शतानिक. 13वे आहेत अश्वमेध दत्त. आता ह्यानंतरचे जे काही राजे आहेत, एकूण 37 राजे दिलेले आहेत या ठिकाणी, परंतु अश्वमेध दत्त ह्यानंतर महाभारतानंतर हे सगळे कुरुवंशाचे राजे ठरले. ह्यांचं तितकंसं वर्णन जे आहे ते महाभारतात सुद्धा दिलेलं नाही आहे.
अश्वमेध दत्त, त्यानंतरचे आहेत अधिसीम कृष्ण, पुन्हाचे आहेत निचक्षु, त्यानंतरचे उष्ण, पुढचे आहेत चित्ररथ, यदुकुळाचे राजे मानण्यात येतात हे, आणि महाभारताच्या पश्चात मग ते कुरुवंशाचे राजे होते चित्ररथ. चित्ररथानंतरचे शुचिद्रथ, त्यानंतर वृष्णिमत सुषेण, त्यानंतर होते नुनीथ, रुच, नृचक्षुस, सुखीबल, परिप्लव, सुनय, मेधाविन, नृपंजय, ध्रुव, ध्रुव आपल्याला माहिती आहे, दिग्मज्योती, बृहद्रथ, वसुदान, शांतिक द्वितीय, उदयन, अहेनर, खांदपनी, निरमित्र आणि शेवटचे आहे क्षेमक. असा हा संपूर्ण कुरुवंश आहे. एकूण 37 राजे यामध्ये येतात. मग धृतराष्ट्राचा हाच अभिप्राय होता की ही आपल्याला कुरुवंशीयांची भूमी आहे, ही आपल्या कुरुवंशीयांची भूमी आहे, केवळ युद्धभूमी नाही आहे ही. तर या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागेल की या ठिकाणी कुरुवंशामध्ये केवळ कौरवच नव्हते हो, तर पांडवही होते ना. मग ह्या कुरुवंशामध्ये आपण सगळे बघितले, पांडवसुद्धा, युधिष्ठिरसुद्धा यामध्ये आले, पांडूसुद्धा यामध्ये आले, तर यामध्ये पांडवसुद्धा होते. तेव्हा पांडवांचाही या कुरुभूमीवर तेवढाच अधिकार होता. तर मग धर्मभूमी म्हणजेच धर्मक्षेत्र होते ते, आणि कुरुक्षेत्रे म्हणजेच कुरुवंशीयांची भूमी होती ती, आणि म्हणूनच त्यांना धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे असे धृतराष्ट्रांनी उच्चार काढले. आता पुढचा जो आहे समवेता युयुत्सव, हा शब्द इथे आपण काय बघितलं, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, धर्मभूमी होती आणि कुरुभूमी होती. कुरुभूमी का म्हटलं, कुरुक्षेत्र का म्हटलं, कारण कुरुवंशीयांची होती. म्हणून या ठिकाणी धृतराष्ट्रांनी धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे असे दोनही शब्द या ठिकाणी काढले. त्यानंतरचे पुढचे शब्द कोणते आहे, समवेता युयुत्सव, समवेता एकत्रित, आणि युयुत्सव म्हणजेच काय, युद्धाची इच्छा असणारा, असा त्याचा अर्थ होतो. आता बघा, ह्या शब्दांचा, ह्या 2 शब्दांचा आपल्याला स्पष्टीकरण जेव्हा बघायचं आहे, तेव्हा पांडवांनी जेव्हा आपले अर्धे राज्य मागितले होते आणि श्रीकृष्णांनी सुद्धा दुर्योधनाला समजावले होते, तरीसुद्धा दुर्योधनाने सुईच्या टोकावर मावेल एवढीसुद्धा जमीन देणे मान्य केलेले नव्हते. तेव्हा नाईलाजाने पांडवांनी युद्ध करणे स्वीकारले. अशा रीतीने माझे पुत्र, ते काय म्हणतायत धृतराष्ट्र, की माझे पुत्र आणि पांडुपुत्र हे दोन्ही पक्ष सेनेसहित युद्धाच्या इच्छेने एकत्रित आलेले आहेत. येथे दोन्ही सेनेमध्ये युद्धाची इच्छा असूनसुद्धा दुर्योधनाच्या मनामध्ये मात्र युद्धाची इच्छा विशेष रूपी होती. अहो, संपूर्ण राज्यप्राप्ती हाच त्याचा मुख्य उद्देश होता. मग ते राज्य धर्माने हो अथवा अधर्माने, न्यायाने हो अथवा अन्यायाने, अहो सत्याने हो अथवा असत्याने, कुठल्याही पद्धतीने राज्य मात्र भेटले पाहिजे असा दुर्योधनाचा मानस होता. आणि म्हणूनच दुर्योधनाचा जो पक्ष होता हा युयुत्सु म्हणजेच युद्धाच्या इच्छित होता. पांडवांमध्ये धर्माची मुख्यता होती. आम्ही कसेही जीवन कंठित करूत, परंतु धर्मानेच वागू, धर्माविरुद्ध नको. यामुळे युधिष्ठिर जे धर्मराज मानले जातात तेच युद्धासाठी तयार नव्हते. परंतु आई कुंतीच्या आज्ञेनुसार आणि द्रौपदीचा पती असल्यामुळे त्याला मागे होता आले नाही. अन्यथा ते सुद्धा अधर्म झाला असता. केवळ आई कुंतीच्या आज्ञेनुसार तो सुद्धा अधर्म झाला असता. कोणता, काय म्हटलं मी, की आई कुंतीच्या आज्ञेनुसार आणि द्रौपदीचे पती असल्यामुळे त्यांना मागेच होता आले नाही. मागे का होता आले नाही, कारण आईची आज्ञा होती त्या ठिकाणी आणि द्रौपदीचा अपमान झाला होता. त्यामुळं हे जर मागे आले असते तर तो सुद्धा एक अधर्म झालेला असता, आणि म्हणूनच ते मागे सरले नाही, युद्ध केलं त्यांनी. केवळ आई कुंतीच्या आज्ञेनुसार युधिष्ठिर युद्धांचे इच्छित झाले, हे पण लक्षात घ्या. यावरून तात्पर्य काय निघतं, की दुर्योधन हा राज्यासाठी युयुत्सु होता, युद्धाचा इच्छुक होता. तर युधिष्ठिर वगैरे जे पांडव होते ते धर्मासाठी युयुत्सु होते. युयुत्सु म्हणजे युद्धाचे इच्छुक. आता हा प्रश्न तुम्हाला पडला असेल की माता कुंतीने युद्धाची अनुमती म्हणजेच आज्ञा का बरं दिली असावी.
माता कुंती ही मोठी सहिष्णुवादी होती. ती सुख, आराम, राज्य ह्यासाठीची इच्छुक नव्हती. कष्ट करणे तिला आवडायचे हो. भगवंतांना कुंतीनेच आपत्तीचेच वरदान मागितले. भगवंतांना कुंतीने विपत्तीचे म्हणजे विपत्ती येव मला असेच वरदान मागितले होते. ती सुख लोलूप अशी नव्हती. परंतु 2 अशा गोष्टी ज्या होत्या त्या तिच्या मनाला शांत बसू देत नव्हत्या. पहिली म्हणजे कोणती? तर आपली प्रिय पुत्रवधू द्रौपदी हिला दुर्योधन इत्यादी दुष्ट लोकांनी भर सभेत अगदी निर्वस्त्र केलेले होते आणि तिचा अपमान केलेला होता. ही जी घृणास्पद बाब आहे ती मनुष्यत्वाला कलंक लावणारी होती. आणि कृष्णाद्वारे पांडव पक्षाकडून जेव्हा कौरवांकडे संधी प्रस्ताव मांडण्यात आला तेव्हासुद्धा दुर्योधन, दुःशासन, कर्ण, शकुनी ह्या सर्वांद्वारे कृष्णाला पकडून कैदेत टाकले. अहो, ह्या दोन्ही गोष्टींवरून ह्या पाप्यांना, दुष्ट्यांना आता लवकरच नष्ट केले पाहिजे. कारण यांच्या जीवित राहिल्याने त्यांची पापे वाढतील आणि त्यामुळे दुष्कर्म वाढेल. आणि ह्याच कारणामुळे कुंतीने पांडवांना युद्धासाठी आज्ञा दिली होती. समजलं? कारण कुंती जी आहे, कुंती हिला फक्त राज्य नको होतं, तर तिला ह्या दोन्ही गोष्टींचा म्हणजेच इथे द्रौपदी जी आहे हिचा अपमान केल्यामुळं आणि श्रीकृष्णाचा सुद्धा भरसभेत अपमान झाला, त्यांना अगदी कैदेत टाकले. ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या तिला आवडल्या नव्हत्या आणि त्यामुळेच कुंतीने पांडवांना युद्धासाठी आज्ञा दिलेली होती. आता पुढील जे मामकः पांडवाश्चैव ह्याचं जर स्पष्टीकरण आपल्याला पाहायचं असेल तर आपण असं म्हणू शकतो की पांडव धृतराष्ट्रांना आपल्या वडिलांचे मोठे भाऊ म्हणून वडिलांसमान मानत होते. कुणाला? पांडव जे आहेत ते धृतराष्ट्रांना आपल्या वडिलांसमान मानत होते आणि ते पांडूचे मोठे भाऊ असल्यामुळं आणखीनच श्रेष्ठ होते, वडिलांसमान होते. आता त्यांच्या आज्ञेचे पालन करीत धृतराष्ट्रांनी अनुचित आज्ञा दिल्यावर सुद्धा त्या आज्ञेचे शक्यतो ते पालनच करीत असत. म्हणूनच मामकः या पदाच्या अंतर्गत कौरव आणि पांडव दोन्ही यायला हवे. मामकः म्हणजे माझे म्हणजे कौरव पण आहेत आणि पांडवही आहेत, हे यायला हवे होते. परंतु धृतराष्ट्रांनी पांडव हा शब्द वेगळा का बरं संबोधला आहे? बघा, धृतराष्ट्रांनी पांडव हा शब्द वेगळा संबोधला. यावरून आपल्याला काय समजतं की धृतराष्ट्रांच्या मनात आपल्या पुत्रांमध्ये आणि पांडुपुत्रांमध्ये समान भाव नव्हता. त्यांना कौरवांप्रती म्हणजेच दुर्योधन इत्यादींप्रती आपल्या पुत्रांविषयी स्नेह होता, मोह होता आणि म्हणूनच धृतराष्ट्रांनी आपल्या पुत्रांप्रती मामकः असा शब्द वापरला आणि पांडूंच्या पुत्रांप्रती पांडवाहा असा दुजा भाव करून दुसरा शब्द प्रयोग केला. कारण जे मनी वसे ते वाणी असे असे म्हणतात. या द्वैधी भावामुळेच धृतराष्ट्रांना आपल्या कुळाचा संहार पाहावा लागला. आता याचे दुःख त्याला भोगावे लागले. म्हणूनच मनुष्यमात्रांना यावरून काय बोध घेता येईल हो? की आपल्या घरात, आपल्या वारडामध्ये, गावांमध्ये, प्रांतामध्ये, देशामध्ये, अहो संप्रदायात सुद्धा द्वैधी भाव अर्थातच हा आपला आहे, हा परका आहे असा भाव ठेवू नये. त्यातून स्नेह, प्रेम आपापसात राहतच नाही. प्रत्युत भांडण, कलहच समोर येत असतो. मामकः आणि पांडवः यातून पहिल्या मामकः या पदाचे उत्तर जे आहे ते संजय देत असतो. आता मामकः आणि पांडवः हे 2 शब्द आपण धृतराष्ट्रांच्या मनातून काय निघालं ते बघितलं होतं. परंतु मामकः माझ्या पुत्रांनी काय केले आणि पांडवः पांडूंच्या पुत्रांनी काय केले ह्याचं उत्तर, मामकः या शब्दाचं उत्तर संजय देतो आहे आणि पांडवः या शब्दाचं उत्तर जे आहे ते सुद्धा पुढे संजय देतो आहे. तर मामकः आणि पांडवः यातून पहिल्या मामकः या पदाचे उत्तर संजय दुसऱ्या श्लोकामध्ये देतात. दुसरा श्लोक आपण पुढचा बघणार आहोतच की आपले पुत्र दुर्योधन, तो काय म्हणतोय संजय, की आपले पुत्र दुर्योधन पांडवांच्या सेनेला पाहून द्रोणाचार्यांच्या मनात पांडवांच्या प्रती द्वेष निर्माण करण्यासाठी त्यांच्याजवळ जाऊन पांडवांच्या मुख्य सेनापतींची नावे घेतो. त्यानंतर दुर्योधनाने आपल्या सेनेच्या मुख्य योद्ध्यांची नावे घेऊन
त्यांच्या रणकुशलतेची नावे घेऊन प्रशंसा केली आहे. त्यानंतर दुर्योधनाला प्रसन्न करण्यासाठी भीष्मांनी जोराने अगदी शंख वाजवला. त्याला ऐकून कौरव सेनेमध्ये ही शंख इत्यादी वाद्य वाजू लागले. 14व्या श्लोकापासून ते 19व्या श्लोकापर्यंत पांडवहा या शब्दाचे उत्तर संजय देतात की रथामध्ये बसलेल्या पांडवपक्षीय भगवंत श्रीकृष्णांनी शंख वाजविला. त्यानंतर अर्जुन, भीम, युधिष्ठिर, नकुल, सहदेव इत्यादींनी सुद्धा आपापले शंख वाजविले, ज्यामुळे दुर्योधनाच्या सेनेचे हृदय जे आहे ते विदीर्ण झाले. त्यानंतर ही संजय पांडवांबद्दल धृतराष्ट्रांना सांगत सांगत 20व्या श्लोकापासून श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या संवादाचा प्रसंग आरंभ करतील. आणि आता पहिल्या श्लोकातील शेवटचा शब्द जो आहे त्याचं स्पष्टीकरण पाहू. किम कुर्वत. किम कुर्वत म्हणजे काय करीत आहेत. हे संजय युद्धभूमीवर कौरव आणि पांडव काय करीत आहेत. म्हणजेच धृतराष्ट्र संजयला वेगवेगळ्या प्रकारची छोट्या मोठ्या सर्व घटनांची अनुक्रमाने अगदी विस्तारपूर्वक योग्य प्रकारे जाणून घेण्यासाठी प्रश्न करीत आहे की किम कुर्वत, माझ्या आणि पांडूंच्या पुत्रांनी काय केले. हे संजय, असा या ठिकाणी संपूर्ण पहिल्या श्लोकाचं स्पष्टीकरण जे आहे ते आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. तेव्हा Subscribe my channel, click the bell icon, and yes, don't forget to share this video with your friends. Bye bye. See you in next video.